नमस्कार, मी आदर्श ताये. ठळक वार्ताच्या या वेब पोर्टलवरती आपलं सर्वांचं स्वागत करतो. खरं तर नवीन नवीन विषय, नवीन नवीन संदर्भ तुमच्यासाठी घेऊन येत असतो. बदलापूर शहरामध्ये ज्या काही घटना संदर्भ घडत असतात त्या सर्व घटनांचं लाईव्ह प्रक्षेपण आम्ही करत असतो आणि त्या घटना समाज माध्यमांच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो. असाच एक विषय आणि अशीच एक संस्था, जी संस्था गेल्या अनेक वर्षांपासून बदलापूरमध्ये, खरं तर 10-12 वर्षापासून बदलापूरकरांच्या सेवेत आहे आणि खरं तर एका संस्थेचे किती पायामुळे असू शकतात त्याचं प्रत्यय तुम्हाला आजच्या या मुलाखतीत येईल. खरं तर आम्ही जेव्हा हे नवीन नवीन विषय, नवीन नवीन संदर्भ मुलाखतीच्या माध्यमातून घेऊन येत असतो त्यात एक विशेष काहीतरी असतं आणि आजची एक विशेष मुलाखत एका विशेष व्यक्तिमत्वासोबत आपली असेल, ज्यांचं नाव आहे डॉक्टर राजाराम रासकर. खरं तर बाळासाहेब सावंत ज्यांनी या गृहनिर्माण महासंघाचा पाया रचला आणि आज या पायावरती एक उंच इमारत उभी राहते. खरं तर या ठिकाणी डॉक्टर राजाराम रासकर हे या गृहनिर्माण महासंघाचं सरचिटणीस हे पद स्वीकारत असताना अनेकदा चोखपणे त्यांनी ही जबाबदारी सांभाळलेली आहे. त्यामुळे बदलापूर शहरामध्ये गृहनिर्माण महासंघाचा आता एक वटवृक्ष तयार झालेला आहे. हा वटवृक्ष तयार होत असताना त्याला अनेक पालव्या आलेल्या आहेत. तर या पालव्यांबद्दलही आपण या मुलाखतीमध्ये बोलणारच आहोत. पहिल्यांदा सर राजाराम रासकर सरांना, डॉक्टर राजाराम रासकर, डॉक्टर साहेब तुमचं पहिल्यांदा मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. खरं तर गृहनिर्माण महासंघ 10 ते 12 वर्षापूर्वी बदलापूरमध्ये बदलापूरकरांच्या सेवेत रुजू झाला. एक छोटासा पाया तुम्ही या ठिकाणी खणला होता आणि आज त्यावर एक उंच असं एक इमारत उभी राहते आणि बाजूला त्याचा एक वटवृक्ष होताना दिसतंय. तर याला कोणत्या नेमक्या नवीन पालव्या फुटत आहेत? गेली काही वर्ष आम्ही जे बदलापूरकरांच्या जे सामान्य नागरिक आहेत, सदनिकाधारक जे आहेत त्यांच्या न्याय हक्कासाठी आणि जे पदाधिकारी आहेत त्यांच्या न्याय हक्कासाठी आम्ही समाजामध्ये काम करत असताना तर जे सोसायटीना ज्या ज्या प्रकारच्या अडचणी येतात त्या सोडवण्याचा सगळ्यात महत्त्वाचा उद्देश जो हा बदलापूर गृहनिर्माण महासंघाचा आहे. सर, एक गोष्ट पहिल्यांदा मुलाखतीच्या आधी खरं तर मला तुमच्याबद्दल पूर्ण माहिती पण प्रेक्षकांना नाही ती आपण दिली पाहिजे. खरं तर डॉक्टर राजाराम रासकर हे पेशाने डॉक्टर आहेत आणि डॉक्टरी करत असताना समाजसेवेचं व्रत धारण केल्याने आजपर्यंत गृहनिर्माण महासंघाने ज्या काही ॲक्टिव्हिटीज बदलापूरमध्ये केलेल्या आहेत त्यामध्ये मोलाचा जर कोणाचा वाटा असेल, सिंहाचा वाटा असेल तर तो डॉक्टर साहेबांचा आहे. त्यामुळे राजाराम सर, काय सांगाल एकंदरीत या प्रवासाबद्दल? कसा प्रवास होता आणि डॉक्टरकी पेशा सोडून जेव्हा तुम्ही समाजसेवेकडे वळता तेव्हा या गोष्टी, डॉक्टर साहेब जेव्हा डॉक्टरकी पेशा सोडून समाजसेवेचं काम हाती घेत असतात त्यावेळेस सर हा प्रवास म्हणजे वटवृक्ष होतं या गृहनिर्माण महासंघाचा. अनेक पालव्या फुटत आहेत, अनेक नवीन नवीन व्यक्तिमत्वे आज तुमच्यासोबत जोडताना दिसत आहेत. नेमकी पार्श्वभूमी काय होती आणि जेव्हा तुम्हाला ही जबाबदारी देण्यात आली नेमकं काय आव्हान होतं समोर? आम्ही जेव्हा बाळासाहेबांनी ह्या संकल्प म्हणजे हा जो कन्सेप्ट हाती घेतला, कारण बदलापूरमध्ये ते गेली 10-12 वर्ष इथे राहत आहेत आणि त्यांनी पाहिलं की सर्वसामान्य ज्या सोसायटी आहेत, नागरिक आहेत, त्यांचे खूप प्रश्न आहेत आणि त्याची सोडवणूक करण्यासाठी कोणी पुढे येत नाही आहे. तर त्यासाठी आम्ही बदलापूर गृहनिर्माण महासंघाची स्थापना केली आणि फार थोड्याच कालावधीमध्ये आम्ही सर्वसामान्य सोसायट्या ज्या आहेत, नागरिक आहेत, एंटायर बदलापूरमध्ये आम्ही पोहोचलेलो आहोत. आणि आता काय झालं, खूप लोकांच्या तक्रारी माझ्याकडे येतात, सर्व प्रकारच्या तक्रारी असतात. सामान्य माणसाच्या ज्या सोसायटीच्या तक्रारी असतील, पोलीस स्टेशन संदर्भातील काही तक्रारी असतील, नगरपालिकेच्या प्रशासनाच्या संदर्भात काही तक्रारी असतील, ह्या सगळ्या तक्रारी आमच्याकडे येतात. अत्याचार पीडित महिलाग्रस्त ज्या आहेत त्या महिलांच्या देखील तक्रारी आमच्याकडे येतात. अशा प्रकारच्या ज्या तक्रारी आल्यानंतर आम्ही त्याच्यावरती अभ्यासपूर्वक चर्चा करतो, निर्णय घेतो आणि त्या लोकांना त्या मार्गदर्शन करतो आणि त्या तक्रारीची सोडवणूक करतो. गेल्या 10 वर्षात तुम्ही हा प्रवास सांगितलेला आहे. तुम्ही जेव्हा सरचिटणीस झालात, म्हणजे तुम्हाला जेव्हा ही जबाबदारी दिली बाळासाहेबांनी की बाबा तुम्ही आता सरचिटणीस व्हाल आणि तुम्हाला ही जबाबदारी सांभाळायची, नेमकी काय आव्हान होते? आणि तेव्हा तर तुम्ही मोजकेच काहीतरी 3-4 लोक होते. आज या तुमच्या संस्थेमध्ये काहीतरी शेकड्याच्या म्हणजे शेकडा एवढा आकडा असेल, एवढं हे मोठं झालेलं आहे. आतापर्यंत जेव्हा आमच्याकडे नवीन आम्ही जेव्हा सुरुवात केली, माझ्याकडे जेव्हा सरचिटणीस पद आलं त्यावेळेला मी खूप लोकांशी चर्चा केली. पहिली त्याच्यावरती पूर्ण अभ्यास केला. पहिल्या गोष्ट म्हणजे कायदेविषयक अभ्यास. सगळ्यात महत्त्वाचं ते आहे का लोकांच्या ज्या तक्रारी येतात त्या आम्ही कायद्याच्या चौकटीत राहूनच सोडतो आणि ते कायदेशीर मार्गदर्शन करतो. हे करत असताना मी वेगवेगळे लोकांनी जे ॲडव्होकेट असतील, त्या विषयातले तज्ज्ञ असतील, त्या लोकांना भेटलो, त्यांच्याशी चर्चा केली आणि त्या लोकांना मी महासंघाला जोडून घेतलं. आणि असेच लोक मी घेतलेले आहेत महासंघामध्ये का जे तज्ज्ञ, ज्येष्ठ आणि मार्गदर्शक असतील आणि जे समाजाचं काही देणं लागतात म्हणून काम करत असतील प्रामाणिकपणे, अशाच लोकांची मी टीम बनवलेली आहे आणि ती जवळजवळ माझ्याकडे 200 ते 250 लोक आमच्या महासंघामध्ये आहेत. आणि त्याच्यातली कार्यकारिणी जी आहे ती ठराविक लोकांची कार्यकारिणी आहे का जे लोक
खरोखर महासंघासाठी प्रामाणिकपणे काम करत आहेत. महासंघाच्या म्हणजे आम्ही आता बघितलंय की वटवृक्ष आपण बोलत होतो आणि गृहनिर्माण महासंघाबद्दल बोलताना म्हणजे जेव्हा आपण वटवृक्षाबद्दल बोलतोय, पण सर आता या वटवृक्षाला किती नेमक्या फांद्या आहेत, किती उपसंस्था तुम्ही चालवतात याच्या माध्यमातून? महासंघ स्थापन केल्यानंतर मी जसं तुम्हाला थोड्या वेळापूर्वी बोललो वेगवेगळ्या तक्रारी आमच्याकडे जेव्हा यायला लागल्या, थोडक्यात फॉर एक्झाम्पल कसं आहे, प्रवाशांच्या तक्रारी यायला लागल्या, आरोग्यासंदर्भात तक्रारी यायला लागल्या, जसे की आता कोविड काळामध्ये लोकांनी खूप काही सोसलेलं आहे, अशा प्रकारच्या तक्रारी आमच्याकडे आल्या. परत अत्याचार पीडित महिला ज्या आहेत त्यांच्या देखील तक्रारी माझ्याकडे यायला लागल्या. मग हे करत असताना मी तो एकच म्हणजे एक व्यक्ती म्हणून मी तेवढा सरचिटणीस म्हणून ते कार्य करू शकत नाही, कारण कामाचा लोड वाढल्यामुळे. तर मग आम्ही संघटनेमध्ये कोर कमिटीची चर्चा केली, बाळासाहेबांशी चर्चा केली. त्याच्यानंतर आम्ही काय केलं तर बदलापूर प्रवासी संघटना म्हणून आम्ही पहिली स्थापन केली आणि बदलापूर प्रवासी संघटना स्थापन केल्यानंतर त्या माध्यमातून प्रवाशांचे जे काही प्रश्न आहेत ते आम्ही सोडायचा प्रयत्न केला. DCPC पत्रावर केला, आता मागच्या 2 महिन्यापूर्वी पत्रावर केले, त्यांनी आम्हाला वेळ दिली, मीटिंग घेतली. प्रवाशांचे खूप प्रश्न आहेत, थोडक्यात जे रिक्षावाल्यांचे प्रश्न आहेत, भाडेवाडीचे प्रश्न. थोडक्यात फक्त एका कोणत्या प्रश्नासाठी नाही तर अनेक प्रश्न तुम्ही सोडवताय. सर एक प्रश्न माझ्या मनातला आहे, कारण अनेक संस्था आम्ही बदलापूरमध्ये उगवताना बघितल्या आणि मावळताना सुद्धा बघितल्या, त्यात हा गृहनिर्माण महासंघ आता नव्याने आलेला आहे. तर तुमची काय भूमिका आहे? म्हणजे इथलं जे राजकारण आहे तुम्हाला आम्हाला माहिती असतं की राजकीय दबावामुळे काही प्रश्न सुटत नाहीत किंवा ह्या सगळ्या घटना घडत असतात. तर या राजकीय बळाचं तुम्हाला म्हणजे कल्पना असेलच ऑब्व्हियसली, पण ह्या सगळ्या गोष्टींच्या पलीकडे तुम्ही काय विचार करता? मी सर्व राजकीय पक्ष जे आहेत, ज्याला समाजकार्य करायचं आहे, अशा सगळ्या लोकांना एकत्रितपणे घेऊनच काम करत आहे आणि त्याच्यामध्ये वैयक्तिक आम्ही कुठलं राजकारण करत नाही, समाजकारण करतो आहे. त्याच्यामुळे आम्हाला कुठल्याही राजकीय पक्षाचं वावगं नाही आहे. ज्याला समाजकारण करायचं आहे, सर्वसामान्य नागरिकांना न्याय द्यायचा आहे, तर त्यांनी आम्हाला जोडावं असं आम्ही सगळ्यांना आवाहन करतो. आणि त्याच्यामुळे सर्व पक्ष, मी म्हणालो ना, सगळ्या पक्षाचे लोक आमच्याकडे काम करतात. फक्त ते समाजकारण म्हणून त्यांचा पक्षभाग जो वेगळा, ते त्यांच्या व्यासपीठावर गेले की त्यांचं काम करतील, जेव्हा संघटनेत येतील तर ते संघटनेचंच काम करतील आणि शेवटच्या नागरिकापर्यंत ते शासनाच्या स्कीम असतील, महासंघाची जे असतील ध्येय धोरणं ते राबवतील आणि त्याप्रमाणे नागरिकांना न्याय द्यायचा प्रयत्न करतील. तर आपण बघितलेले डॉक्टर साहेबांनी आपल्याला एकदम व्यवस्थित आणि सुटसुटीतपणे त्यांची प्रतिक्रिया दिलेली आहे. सर पुढे जाताना एक प्रश्न माझ्या मनातला असतो की आता तुम्ही ही जी वटवृक्षाची या ठिकाणी डॉक्टर राजाराम रासकर यांनी आपल्याला एकदम सळसळीतपणे उत्तरं दिलेली आहेत. आपण त्यांच्याशी पुढेही बातचीत करणार आहोत. खरं तर एक प्रश्न असतो की अनेकांचे प्रश्न असतात, म्हणजे कोविड काळात जसं सरांनी सांगितलं की आरोग्यविषयक प्रश्न निर्माण झाले असतील, काही महिलांचे प्रश्न असतील, प्रवाशांचे प्रश्न असतील आणि सर्वसामान्य सोसायटीमध्ये राहणाऱ्या सेक्रेटरी किंवा सोसायटीतील सर्व सदस्यांचे प्रश्न असतील, ते सोडवण्याचं काम आजपर्यंत गृहनिर्माण महासंघाच्या माध्यमातून आणि त्याच्या उपसंस्थांच्या माध्यमातून होत आहे. सर इतर काही संस्था आहेत त्याची आम्हाला थोडक्यात माहिती घ्यायला आवडेल. महासंघाकडे जेव्हापासून ह्या तक्रारी आल्या वेगवेगळ्या विषयांच्या, तर त्याच्यानंतर आम्ही निर्णय घेतला, जशी बदलापूर प्रवासी संघटना स्थापन करून त्याच्यामध्ये आम्ही एक संगीता चेंदवनकर म्हणून त्यांना प्रवासी संघटनेचं अध्यक्षपद दिलं आणि त्या माध्यमातून आणि सरचिटणीसपद माझ्याकडेच असल्यामुळे जे काही तक्रारी असतील त्या माध्यमातून आम्ही प्रशासनाशी पत्रव्यवहार करतो, बैठका करतो आणि प्रवाशांच्या जे प्रश्न आहेत ते सोडवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करतो. तसंच आरोग्यविषयक जसं म्हटलं 2 वर्ष कोविड काळामध्ये ज्या काही अडचणी, ज्या तक्रारी आल्या हॉस्पिटल संदर्भात, आरोग्याच्या संदर्भात जी काही हेळसांड झाली सामान्य नागरिकाची, गरीब लोकांना जी सेवा मिळायला पाहिजे ती त्या प्रशासनाच्या माध्यमातून मिळू शकली नाही, त्यासाठी आम्ही आरोग्य हक्क समिती बदलापूरमध्ये स्थापन केली आणि त्याचं अध्यक्षपद आम्ही आस्था मांजरेकर यांना दिलेलं आहे. तर आता त्यांनी त्यांचं काम चालू केलेलं आहे. त्या माध्यमातून ते जे बदलापूरकरांच्या आरोग्याच्या ज्या समस्या असतील, महिलांच्या असतील, बालकांच्या असतील, सर्वसामान्य नागरिकांच्या, त्या आरोग्य हक्क समितीच्या माध्यमातून सगळे प्रश्न सोडवायचा प्रयत्न केला जाईल. त्याचप्रमाणे अत्याचार पीडित महिला, म्हणजे एंटायर बदलापूरमध्ये आमचं एकच म्हणणं आहे का कोणत्याही महिलेवर कुठला अत्याचार होऊ नये आणि तर तशी घटना घडत असेल तर बदलापूरमध्ये अत्याचार पीडित महिला हक्क समिती स्थापन केलेली आहे आणि तिचं अध्यक्षपद आम्ही ॲडव्होकेट रंजिता वेंगुर्लेकर यांना दिलेलं आहे आणि त्या माध्यमातून त्या स्वतः कायदेतज्ञ आहेत. तर त्यांच्याकडे अशा प्रकारच्या ज्या आमच्याकडे ज्या तक्रारी येतात आम्ही त्यांच्याकडे हे करतो, सुपूर्द करतो, ते त्याच्यावरती काम करतात. अशा प्रकारचे मग त्या महिलेला आम्ही त्या माध्यमातून न्याय द्यायचा प्रयत्न करतो आणि असे जे काही बहुजन लोक असतील किंवा बहुवंचित लोक असतील त्यांना त्या माध्यमातून. तर अन्याय काय फक्त बहुजनांवर होतो का? म्हणजे ही काय नेमकी संकल्पना आहे, भ्रामक संकल्पना आहे. ॲक्च्युली आपण जेव्हा म्हणतो की दलित किंवा बहुजन, तर याच लोकांवर अन्याय होत नाही, सर्वसामान्य माणसावर अन्याय. सर्वसामान्य माझा म्हणण्याचा उद्देश तोच होता का सर्वसामान्य
एंटायर बदलापूरमध्ये जे सर्वसामान्य लोक राहतात त्यांच्यामधील ज्या महिला असतील त्यांच्यावरती कोणावरती अत्याचार होत असेल तर ती अत्याचार पीडित महिला हक्क समिती जी आहे ती काम करेल, त्यांच्या अडचणी सोडवायचा प्रयत्न करेल आणि त्या माध्यमातून त्या व्यक्तीसाठी आम्ही रोजगार द्यायचा सुद्धा प्रयत्न करणार आहोत. असा आमचा अगदी उद्देश क्लिअर आहे, ध्येय धोरण अतिशय स्पष्ट आहे. म्हणजे सर फक्त प्रश्न सोडवायचा नाही तर एखाद्याला गरज असेल त्याच्या हाताला रोजगार दिला बरोबर, अगदी 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 अहो, शासनाच्या खूप योजना आहेत की त्या तळागाळापर्यंत पोहोचत नाही आहे. आज मी खूप लोकांशी असं बोललेलं का बदलापूरमध्ये शासनाच्या योजना एवढ्या येतात पण सामान्य लोकांना त्या माहितीच नाही आहेत, पोहोचतच नाही तिथपर्यंत. त्या माध्यमातून आम्ही हे जे काही अत्याचार पीडित महिला असतील किंवा सर्वसामान्य नागरिक असतील ज्यांना रोजगाराची गरज आहे ते ह्या माध्यमातून आम्ही उपलब्ध करून द्यायचा प्रयत्न करणार आहोत. हा सगळ्यात महत्त्वाचा आमचा उद्देश आहे आणि त्या माध्यमातून त्यांच्या अडचणी सोडवल्या जातील आणि त्यामुळे ह्या लोकांना त्याचा न्याय मिळेल. तर आपण बघितलं की कशा पद्धतीने महासंघ काम करतो आणि महासंघासोबत त्यांच्या ज्या काही म्हणजे वटवृक्षाला ज्या काही फांद्या पालव्या आता नव्याने आलेल्या आहेत किंवा आपण असं म्हणूयात की त्याचा जो एकंदरीत रचना तुम्ही बघितलं रचनाक्रम तर महासंघ त्याच्या काही उपसंस्था आणि त्या संस्थेचे मग काही ठराविक सदस्य असतील किंवा ती टीम असेल ते इतरांचे प्रश्न सोडवणार. म्हणजे तळागाळातील माणसाला जर मदतीची गरज असेल तर त्यांनी फक्त महासंघाकडे यावं अशीच भूमिका आज तुम्ही घेतलेली आहे. आणि सर मला एक याच्या पुढे जाऊन एक प्रश्न विचारायचा आहे की आजपर्यंत अशा किती तक्रारी महासंघाच्या माध्यमातून सोडवल्या गेल्यात आणि अजूनपर्यंत काय रिझल्ट आहे? म्हणजे मी आता जेव्हापासून सरचिटणीस पद हातात घेतलेलं आहे तर शेकडोनी तक्रारी आपल्याकडं महासंघाकडे आलेल्या आहेत वेगवेगळ्या माध्यमातून. गृहनिर्माणमधल्या तर अतिशय खूप तक्रारी आलेल्या आहेत. त्याच्यावरती मी तुम्हाला सांगतो का 24 तास मला त्याच्यावर काम करावं लागतं. माझं ऑफिस वगैरे हे सगळं सांभाळून मी लोकांच्या तक्रारी पोलीस स्टेशन संदर्भात असो, सहाय्यक निबंधक संदर्भात, बिल्डर संदर्भात असो, ह्या ज्या काही तक्रारी प्रशासनाच्या संदर्भात ह्या ज्या तक्रारी आहेत अशा वेगवेगळ्या केसेसवरती मग काम करतो आहे. अभ्यासपूर्वक लीगल टीमकडे जी गरज असते ते लीगल टीमचा ॲडव्हाइस घेऊन आम्ही त्याच्यावरती काम करतो आणि त्यांना न्याय द्यायचा प्रयत्न करतो. आणि आतापर्यंत आम्ही खूप लोकांना न्याय दिलेला आहे. त्याच्यामुळं काय झालेलं आहे की लोकांचा एक विश्वास जो बसलेला आहे तो महासंघावरती बसलेला आहे का तुमच्या ज्या सोसायट्यांचे जे काही प्रश्न असतील ते आमच्याकडे 100% लोक घेऊन येतात. आणि मी नागरिकांना बदलापूरकरांना तुमच्या माध्यमातून आवाहन करतो बदलापूरमधले ज्या गृहनिर्माण सोसायटी आहेत त्यांनी महासंघाला जॉईन व्हावं, स्वतः सामील होऊन घ्यावं. तुमचे सगळे प्रश्न आम्ही इथेच सोडवले जातील याची मी तुम्हाला सगळ्यांना खात्री देतो. तर या ठिकाणी तुम्ही बघितलं की तुमचे सर्व जे काही प्रश्न असतील ते या ठिकाणी सोडवले जातील. सर गृहनिर्माण सोसायट्या म्हणजे बदलापूरमध्ये समजा 2-2.5 हजार सोसायटी असतील तर त्यांना एवढ्या मोठ्या प्रमाणात जोडण्याचं नेमकं कारण काय? याच्यामागे काही वेगळी काही संकल्पना आहे का? याच्यामध्ये संकल्पना आमची एकच आहे का सर्वसामान्य घरमालक त्याचे पदाधिकारी त्यांच्या न्याय हक्कासाठी लढणारी ही संघटना म्हणून काम करते. त्यांना न्याय मिळाला पाहिजे. कारण काय होतं खूप लोकांची फसवणूक होते. बिल्डरकडून असेल किंवा जागा मालकाकडून असेल, प्रशासनाकडून असेल किंवा शासनाचे जे प्रशासनातून सुद्धा खूप लोकांची प्रशासनाच्या विरोधातल्या ज्या भूमिका असतात तुमच्या त्या मवाळवादी भूमिकांनी संपणार आहेत असं वाटतं तुम्हाला? आम्ही कायदेशीर कारवाई आमची एक चौकट आहे काम करण्याची. आम्ही कुठलं ॲग्रेसिव्ह धोरण स्वीकारत नाही. पहिली गोष्ट सगळ्यात महत्त्वाचं ते आहे. आणि मवाळाही नाही. आम्ही प्रशासनाची जे कायदेशीर जी चौकट आहे त्या चौकटीच्या माध्यमातून कामं करत असतो. आम्ही प्रशासनावरती दबाव आणतो आमच्या माध्यमातून आणि ते काम आम्ही त्यांच्याकडून त्या पद्धतीनं करून घेतो. असं आत्तापर्यंत आमचा अनुभव आहे आणि त्या मार्गाने आम्ही जातो आहे आणि त्याच्यामध्ये आमचा बदल नाही. आमचा कन्सेप्ट क्लिअर आहे. सर्वसामान्यांसाठी आम्ही कुठलं अग्रेसिव्ह धोरण अवलंबणार नाही आणि ती आमची हे पण नाही आहे, पॉलिसी नाही आहे. सगळ्यात महत्त्वाचं ते आहे. आणि सर्वसामान्य लोकांसाठी आम्ही हे जेवढे संघटनांमधून काम करतो आहे सगळ्यात महत्त्वाचा आमचा उद्देश आहे की आम्ही कोणत्याही तक्रारदाराकडून किंवा सर्वसामान्य नागरिकाकडून एक पैसाही आम्ही घेत नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती आहे, लक्षात घ्या. 1 रुपया न घेता निःशुल्क सेवा आम्ही त्यांना देतो आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे आम्ही काय हा एक धंदा म्हणून काम करत नाही. एक आमची समाजाप्रती असलेली आस्था किंवा आमची जबाबदारी ही त्याची परतफेड समाजासाठी मी काहीतरी देणं लागतो आहे त्या जाणीवेतून आम्ही हे समाजासाठी काम करतो आहे. तर आपण बोलत होतो गृहनिर्माण महासंघाबद्दल. तर आपण प्रत्येक गोष्ट समजून घेतली म्हणजे तळागाळातील एखाद्या सर्वसामान्य माणसाला जर न्यायाची गरज असेल तर त्यांनी यांच्याकडे यावं. कारण त्यांनी एक गोष्ट खूप महत्त्वाची सांगितलेली आहे की निःशुल्कपणे 1 रुपयाही न आकारता आम्ही ही समाजसेवा करतो. खरं तर समाजाप्रती असलेलं एक कर्तव्य भावनेतून उचललेलं हे पाऊल आज गृहनिर्माण महासंघाला जे एक काल फक्त एक वृक्षाचं एक रोपटं होतं आज त्या वृक्षाच्या रोपटाचं वटवृक्ष होताना आपल्याला दिसतोय. तर हा सगळा बदल होताना बदलापूर बदलते का? तर तुमच्या नजरेतून बदलापूरकरांसाठी काय नेमकी संकल्पना आहे? आताच थोड्या वेळापूर्वी मी जसं बोललो बदलापूरमधील जवळजवळ साधारणपणे 80% लोक हे ऑनलाईन काम करत असतात.
फक्त 20% लोकांचा जो प्रश्न असतो तो आता सर्वसामान्याचे जे काही प्रश्न असतात ही आकडेवारी कायदेशीर का आम्ही प्रमाणशीर का मानावी? म्हणजे 80% लोक ऑनलाईन कामं करतात याच्या 80% असं का साधारणपणे आता लोक काय करतात, इलेक्ट्रिसिटी बिल असेल किंवा तुमचं मोबाईल चार्जिंग असेल हे तुम्ही सगळं ऑनलाईन करतात. म्हणजे तुमचं याचा अर्थ काय, बदलापूर बदलतं आहे, डिजिटलायझेशन झालेलं आहे. फक्त राहिलेले 20% जे लोक आहेत ते स्वतः ऑफलाईन कामं करतात. म्हणूनच मी म्हणतो आहे की बदलापूर आता बदलत चाललेलं आहे, खूप चांगल्या पद्धतीने आणि काही दिवसातच तुम्हाला रिझल्ट मिळेल का तो 100% लोक बदलतील. आणि तोच आमचा सगळ्यात महत्त्वाचा उद्देश आहे का सगळ्यांनी याच्या संविधानाला पकडून जे म्हणतो ना आपण त्या कायद्याच्या चौकटीत राहून कामं करावी, स्वतःला बदलावं, तर समाजाचा उत्कृष्ट. बदलापूर गृहनिर्माण महासंघाची जी भूमिका तुम्ही परप्रांतीय संदर्भात जे बोललात, मी तुम्हाला एवढंच म्हणेन, स्थानिकांचा सन्मान, बरोबर, परप्रांतीय कोणी असू द्यात, तो ह्या मातीची निष्ठा ठेवूनच असला पाहिजे, त्याने ती निष्ठा ठेवलीच पाहिजे. बदलापूर हे त्याची कर्मभूमी आहे, माझी कर्मभूमी आहे, म्हणून तिथे स्थानिक किंवा परप्रांतीय हा वाद आम्ही करत नाही आहे. पण जो बाहेरून येणारा व्यक्ती असेल त्यांनी स्थानिकांचा सन्मान केला पाहिजे आणि ह्या मातीची त्यांनी निष्ठा ठेवली पाहिजे. आणि म्हणून जिथे आपण काम करतो तिथे त्यांनी ती भाषा अवगत केली पाहिजे, ती संस्कृती अवगत केली पाहिजे, ती शिकली पाहिजे. तर तो म्हणून मी बदलापूरकर म्हणून मी म्हटलं ना, कोणी येऊ देत, तर मी बदलापूरकर म्हणून मी त्या प्रत्येकाचा सन्मान करेन आणि त्या अँगलमधूनच आम्ही त्यांच्याशी बघतो. आणि म्हणजे सर या ठिकाणी भेदभावाचं काही कारण नाही. म्हणजे महासंघ भेदभाव करत नाही. तुम्ही परप्रांतीय असात, परप्रांतीय मुळात ते मानत नाहीत, पण आपण परप्रांतीय हा शब्द याच्यासाठी उच्चारतो की या ठिकाणी जे मराठी माणसं राहतात महाराष्ट्रात, महाराष्ट्राच्या बाहेरून जे काही स्टेट आहेत, म्हणजे इतर भारतातले जे काही संघराज्यातले जे काही राज्य आहेत त्या राज्यातून लोक इकडे येतात आणि ते भारतीय नागरिकच असतात. परंतु या ठिकाणी जेव्हा आपण येतो तेव्हा एक पूर्वी सर एक शब्द प्रचलित होता, त्याला परदेशी नागरिक आपण म्हणायचो. तर तसंच हा परप्रांतीय शब्द आपण एक त्या दृष्टीने म्हणून बोललो. तर मला तुम्हाला पुढचा प्रश्न हाच विचारायचा की जर भेदभाव विरहित ही व्यवस्था असेल तर ही नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी नेमकं तुमचं उद्दिष्ट काय आणि धोरण काय आहे? आता थोडक्यात मी तुम्हाला सुरुवातीलाच म्हणजे आमची ध्येय धोरणं काय आहेत महासंघाची, सर्वसामान्य नागरिकांना, सोसायट्यांना, नाही म्हणजे तुम्ही तुमच्याशी कोण जोडू शकतं? कारण ही व्यवस्था तळागाळापर्यंत जाण्यासाठी कोण लोक जोडू शकतात? प्रत्येक घरमालक, बदलापूरमध्ये राहणारा प्रत्येक घरमालक असेल, पदाधिकारी असेल संस्थेचा, तो महासंघाला जोडू शकतो. कारण त्याच्याशी निगडीत सगळे प्रश्न आम्ही सोडवतोय. मग तो एक माणूस म्हणून, एक नागरिक म्हणून, जसं आम्ही तुम्हाला म्हटलं ना, मग त्याचा प्रवासाशी संदर्भात अडचणी असतील, संदर्भित काही अडचणी असतील, किंवा आता म्हटलं का अत्याचार पीडित ज्या महिला आहेत त्यांच्या संदर्भात काही अडचणी असतील, तर ते सगळे आम्हाला जोडू शकतात महासंघाला. सर एका बाजूने मला या ठिकाणी परत एक उपप्रश्न सुचतो, तो असा की तुम्ही एका बाजूला दबावगड बनतायत का? नाही, आम्ही दबाव नाही, आम्ही प्रशासनावरती दबाव करतो. एका बाजूने दबावगटच म्हणायला लागेल, कारण प्रशासनावर दबाव आणून जर तुमची ही जर कार्यपद्धती असेल तर दबावगटच ठरायला पाहिजे ना. कारण प्रशासन आणि नागरिक यांच्यातील तुमची भूमिका आहे दुव्याची, तर नेमकी भूमिका काय? मग दबावगट म्हणून की काय? बदलापूरचा सर्वसामान्य नागरिक एक टॅक्स पेयर आहे, करदाता आहे, तर त्याला त्या माध्यमातून त्या सुविधा प्रशासनाकडून, शासनाकडून प्राप्त झाल्याच पाहिजे. तो त्याचा हक्क आहे, तो त्याचा हक्क आहे. शेवटी सर राजकीय इच्छाशक्ती पण या ठिकाणी मॅटर करते. राजकीय भाग वेगळा आहे, आपण राजकीय म्हणून कुठला पक्ष, राजकीय इच्छाशक्ती जोपर्यंत जसं समजा एखादा सत्ताधारी पक्ष असेल आणि नगरपालिका प्रशासन असेल, दोघांच्या समन्वयातून किंवा संयुक्त विद्यमानातून ते प्रश्न सुटायला पाहिजे. आतापर्यंत सुटत नाही, तो भाग वेगळा. म्हणून मी म्हटलं आम्ही कोणाशी हे करतो आहे, जे प्रशासन आहे, आम्ही फक्त प्रशासनाशी निगडीत जी सत्ताधाऱ्यांशी तुमचा काहीच वाद, सत्ताधाऱ्याशी आमचं काही संबंध का, आम्ही राजकारणी भाग नाही किंवा कुठला राजकीय पक्ष म्हणून काम करतो. प्रश्न सोडवण्यासाठी त्यांची भूमिका महत्त्वाची आहे सर. नाही असेल, अगदी बरोबर. कारण कुठला एखादा मंत्री असेल, आमदार असेल, जेव्हा त्याच्याशी निगडीत काही प्रश्न असेल तर आम्ही जरूर त्यांच्याशी संपर्क करू, त्यांची मदत घेऊ. कारण आम्ही आमच्या स्वतःसाठी काही बदलापूरकरांसाठी जे प्रश्न असतील त्याच्यासाठी गरज पडली तर आम्ही त्यांनाही भेटू, त्यांचंही मार्गदर्शन, त्यांच्याकडून ते काम करून घेऊ. पण दबावगट म्हणून नाही, काही बदलापूरकरांची, सर्वसामान्य नागरिकांची जी एक अडचण असेल ते सोडवण्यासाठी आवाज म्हणून त्यांनी आम्ही फक्त काम करतोय आणि त्याच्यासाठी त्यांनी ते काम करावं, एवढीच आमची प्रामाणिक इच्छा आहे, बाकी काही नाही आहे. सर यापुढची नेमकी स्टेप काय? कारण आता एवढ्या मोठ्या संघटना तुम्ही या ठिकाणी उभारल्यात, तर आता याच्या पुढचं धोरण काय? सर्व संघटनांसाठी एक एक करून जर तुम्ही सांगितलं तर नागरिकांना समजेल की नेमके प्रश्न त्यांचे कोणत्या क्षेत्राच्या अधीनस्थ येतात. आता मी जसं तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, गृहनिर्माण संघाशी जे संबंधित प्रश्न असेल किंवा कोणत्याही प्रकारचे जे प्रश्न, माझ्याकडे एखादी तक्रार आली, ती तक्रार आल्यानंतर कुठले संबंधित आहे, प्रवासाशी संबंधित असेल तर मी त्याच्याकडे ती वर्ग करणार.
आणि आरोग्याची संबंधित असेल तर ते आमच्या संघटनेकडे वर्ग करणार आणि अत्याचार पीडित लोकांशी जर संदर्भात असेल तक्रार तर ती त्यांच्याकडे वर्ग करून ती टीम आहे ती टीम कार्यरत आहे. तर आमच्याकडे मी तुम्हाला म्हटलं ना, आमच्याकडे कायदेशीर सल्लागार आणि टीम एक पॅनल आहे, एक 11 लोकांचं वकिलांचं पॅनल आहे, तुमचं आर्किटेक्टचं पॅनल आहे, तुमचं परत ऑडिटरचं पॅनल आहे, JDC जे सगळे त्याच्यामध्ये जे क्वालिफाईड लोक काम करतात बदलापूरमध्ये अशा लोकांची टीम आहे आणि त्या माध्यमातून आम्ही त्याच्यावरती निराकरण त्या प्रश्नाचं जे मूळ असेल किंवा त्याच्यावरती काय मार्ग असेल संशोधन ते करू आम्ही त्या माध्यमातून काम करतो आहे. अशा पद्धतीने आम्ही कामाची आमची रचना आहे आणि अशा पद्धतीनेच आम्ही काम करत जातो आहे. तर कशा पद्धतीची रचना होती गृहनिर्माण महासंघाची, धोरणं काय आहेत, उद्दिष्ट काय आहेत, लोकांना कशा प्रकारे जोडलेलं आहे, आजपर्यंतचा प्रवास आणि त्या प्रवासात घडलेल्या रंजक गोष्टी, दबावगट म्हणून नाही तर प्रशासन आणि नागरिक यांच्यातील दुवा, तसंच राजकीय ज्या काही गोष्टी असतात त्यात ते पडत नाहीत त्यांचं असं म्हणणं आहे. आणि दुसरी गोष्ट अशी असते की गृहनिर्माण महासंघाबद्दल बोलताना सर एक मगाशी बोलून गेलात तुम्ही की आम्ही कोणाही नागरिकाकडून 1 रुपया घेत नाही आणि कोणताही सर्वसामान्य घरमालक जो बदलापूरमध्ये राहतो, जो बाहेरून आलेला असो किंवा इथे आधी पूर्वीपासून 7 पिढ्यांपासून या ठिकाणी राहत असेल तर दोन्हीमध्ये आम्ही भेदभाव करत नाही आणि प्रत्येक घरमालक आमच्यामध्ये गृहनिर्माण महासंघाचा सदस्य म्हणून रुजू होऊ शकतो, जेणेकरून त्यांचे प्रश्न, तळागाळातले प्रश्न हे सोडवले जातील. प्रशासन यात महत्त्वाची भूमिका आहे प्रशासनाची, कारण प्रशासन जर त्या भूमिका ऐकत नसेल तर तुम्ही नक्की, आम्ही तुम्हाला आवाहन करतो की डॉक्टर राजाराम रासकर असतील यांच्या हाताखालची 200-250 माणसांची टीम असेल, तसंच यांची संयुक्तिक जी काही एक समिती आहे त्या समितीच्या माध्यमातून तुम्ही हे प्रश्न मांडू शकता. प्रशासन तुमचं ऐकत नसेल, गृहनिर्माण महासंघ नक्की ऐकेल. हीच एवढीच त्यांची भूमिका आहे आणि या भूमिकेला सार्थ ठरवण्यासाठी त्यांची आजची ही मुलाखत होती. त्यांनी ठळक वार्ताशी सर तुम्ही या ठिकाणी संवाद साधला त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. आणि यापूर्वी आपण जे काही त्यांच्याकडून जे काही प्रश्न आपण ऐकून घेतले, बदलून घेतले, त्यांचे प्रश्न आपण ऐकले, प्रश्नांची उत्तरही देखील आपण त्यांच्याकडून घेतलेली आहेत. तर ह्या सगळ्या भूमिका तुम्हाला रुजतात का, तुम्हाला पटतात का, पटत असतील तर कमेंट्स करून नक्की सांगा. आणि तुम्हाला जर यांच्याशी जोडायचं असेल तर डॉक्टर राजाराम रासकर यांचा भ्रमणध्वनी क्रमांक आपल्याला ते सांगतील. माझा 8208354426 या क्रमांकावर तुम्ही केव्हाही मला फोन करा. मी तुमची तक्रार दाखल करून घेईन, त्याच्यावर ताबडतोब कारवाई. माझं एकच उद्दिष्ट असतं, माझ्याकडे तक्रार आली का मी त्याच्यावर ताबडतोब कारवाई करतो आणि पुढच्या कामाला त्याला लवकरात लवकर कसा न्याय देता येईल हे माझं सगळ्यात महत्त्वाचं उद्दिष्ट असतं आणि ते मी तात्काळ काम करून घेत असतो. हे सगळ्यात कायद्याच्या आधारातील किंवा कायद्याला आधारभूत असलेली आक्रमकता ही त्यांच्या कार्यकारिणीची जोड आहे किंवा कार्याची एक जोड आहे आणि त्यांची पावती म्हणून आजपर्यंत शेकडो प्रकरणं त्यांनी सोडवलेली आहेत. त्यामुळे बदलापूरकर तुमचे कोणतेही प्रश्न असतील, भविष्यात तुम्हाला गृहनिर्माण महासंघाशिवाय पर्याय नसेल, त्यामुळे तुम्हाला काही अडचणी असेल, काही समस्या असतील तर तुम्ही नक्की ठळक वार्ता न्यूजच्या माध्यमातून डॉक्टर राजाराम रासकर त्यांनी जो भ्रमणध्वनी क्रमांक तुम्हाला दिलेला आहे त्या क्रमांकावर तुम्ही संपर्क करू शकता आणि तुमच्या अडचणी, समस्या, प्रश्नांना वाचा फोडू शकता. धन्यवाद.